नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरी आल्यानंतर पंकज आणि देविकाची आजीने चांगली जिरवलेली असते आणि 12 वाजवलेले असतात. तरी ते आता सत्य आपल्या रूममध्ये झोपलेला असतो. त्याला असं वाटतं की आपण हॉटेलमधल्या रूममध्ये झोपलो की काय. तो आता आजूबाजूला धूमकेतूला शोधू लागतो. असा आता हात आपल्या बाजूला करत, धूमकेतू कुठे, धूमकेतू असे तो आता हात चापलवून बघत असतो. पण मात्र लगेच त्याला जाग येते. तर तो आपल्या घरातल्या छोट्या बेडवरती असतो. तेव्हा सत्या म्हणू लागतो, अरे बापरे, आपण घरी आलोय नाही का. मला वाटलं की आपण हॉटेलमधल्या रूममध्येच आहोत. मला वाटलं माझी धूमकेतू कुठे गेली. पण काय न करणार ना, किती मज्जा करत होतो आपण हॉटेलवरती. पण या पंकज आणि देविकाने सगळी काही मज्जा डूल झाली. पण जाऊ दे, चला घ्या झोपून, असे म्हणत आता सत्या पुन्हा बाजूला तोंड फिरवतो आणि डोळे बंद करून झोपून जातो. त्याच वेळेस आता मीरा येते. आता मीराची अंघोळ वगैरे झालेली असते. मीराने आपले केस धुतलेले असतात. तेव्हा लगेच मीरा सत्याजवळ येते आणि म्हणू लागते, हो उठा, काय झोपलाय तुम्ही, सकाळ झाली, उठा बरं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अगं आपण आत्ताच तर पहाटे आलो ना. अगं मग थकल्यासारखं झालंय, एवढ्या लवकर कशाला उठायचं धूमकेतू, ये इकडे माझ्या बाजूला आणि झोप बरं धूमकेतू. तेव्हा मीरा म्हणू लागते, काय बोलायले तुम्ही, हे बरं इकडे झोप बरं इथे, असं कुठे असतं का. तेव्हा सत्या म्हणू लागतो, त्यात काय झालं, मी फक्त एवढंच म्हणालो, माझ्या बाजूला येऊन झोप, चल पटकन झोप झोप, तुझाही आराम होईल आणि माझाही आराम होईल, झोप पटकन. तेव्हा मीरा म्हणू लागते, गप्प बसावं. अहो जसं नवीन वर्षाची सुरुवात गोड असते की नाही, तसा आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि या वर्षाने आपल्यासाठी खूप काय काय केलंय ना. म्हणून या वर्षाच्या शेवटचा दिवसाचा गोड झालाच पाहिजे. म्हणून मग आज लवकर उठायचं, आवरायचं, चला पटकन. त्यावर लगेच आता सत्या पटकन धूमकेतूचा हात पकडतो. आता धूमकेतूला सत्याने आपल्या अंगावरती ओढलेलं असतं. मीराचे केस मोकळे असतात, ओले असतात, अगदी छान मीरा दिसत असते. आता मीरा मात्र लाजू लागते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अगदी खरं आहे, वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा गोड व्हायलाच पाहिजे आणि नवीन वर्षाची सुरुवात अगदी चटकदार व्हायलाच पाहिजे. तेव्हा मीरा मग लागते, अहो काय करताय तुम्ही, कोणी येईल बरं का. तेव्हा सत्य म्हणू लागतं, येऊ दे की धूमकेतू, तू तर बोलली ना आजचा दिवस गोड व्हायला पाहिजे, म्हणून तर हे समज करायलोय मी. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो पण आज पहिल्यांदी आपण एवढ्या जवळ आलोय एकमेकांच्या. तेव्हा सत्य म्हणू लागतं, धूमकेतू पहिल्यांदा जे काय होतं ना ते अगदी भारीच असतं आणि हा सत्य आहे. सत्या एकदा का सत्याने पकडलं ना, सोडायचं नाव घेत नाही. आणि आता हा सत्या या वर्षाच्या शेवटच्या दिवशी असा काहीतरी गोड करणार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवातही गोडनेच होणार आहे, याचा संकल्प होणार आहे. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, हो असं करणार आहे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो सांगू का मी काय करणार आहे. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही नको, मला लाज वाटते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू तू दिसायला भारी लईच आहे, पण तू जर लाजली ना तर तू आणखीनच भारी दिसते. आता मात्र लगेच सत्य एकटक डोळ्यात डोळे घालून धूमकेतूकडे बघत असतो. आता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात. आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो, धूमकेतू करायची ना मग नवीन वर्षाची सुरुवात गोड, असे म्हणत दोघेही आता एकमेकांजवळ येतात. आता मात्र लगेच एकमेकांचा किस घेणार. तेच आता दरवाजा टकटक वाजू लागतो. आता मीरा पटकन बाजूला होते. तर आता दरवाजाच्या बाहेर रिया आलेली असते. तेव्हा रिया म्हणू लागते, मीरा वहिनी अगं माझं चार्जर तुझ्या बॅगेत राहिलंय का बघ बरं. आता मीरा गडबडते, तिला काय बोलावं काही सुचत नाही. सत्या धूमकेतूकडे बघू लागतो. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी अगं मी तुला आवाज देते, कुठेस तू. तेव्हा मीरा म्हणू लागते, आले आले मी आणते चार्जर, असे म्हणत आता लाजतच तिकडनं मीरा निघून जाते. आता सत्याही उठलेला असतो. तर इकडे आता आजी किचनमध्ये आलेली असतानाच आता मात्र आजीला घुर्र घुर्र असा आवाज येत असतो. आजीला वाटतंय की आपलं फ्रीज बिघडलं की काय. आजी आता फ्रीज उघडून चेक करून बघते, पण फ्रीज तर व्यवस्थित चालू असतं. मग हा घुरघुरण्याचा आवाज नेमका येतोय कुठं, असे म्हणत आजी आता त्या आवाजाच्या दिशेने येते. तर आता निरूपाच्या रूमच्या बाहेर हा आवाज येत असतो. तेव्हा आजीला कळतं, अरे बापरे, महाराणीची अजून घोरण्याची स्टाईल चालू आहे, झोपायचं चालू आहे काय, थांब मी बघतेच आता, असे म्हणत आता आजी लगेच निरूपाच्या रूमचा दरवाजा उघडतोय आणि आतमध्ये येऊन बघतोय.
तर अशी लंबालाट निरुपा पडलेली असते आणि काय धराधर घोरत असते. आजी मात्र हे सगळं बघून खूपच हसू लागते. तोंडही असं आ केलेलं असतं. निरुपाचं चांगलंच घोरण्याचं काम चालू असतं. तेव्हा आजी म्हणू लागते, घोरते काय, थांब तुला दाखवतेच. असे म्हणत आजी आपला मोबाईल काढते आणि त्यात निरुपाचा व्हिडिओ काढू लागते. तर आता लगेच व्हिडिओ काढताच हसतच आजी इकडे बाहेर येते. आता बाहेर येताच आजीने कपडे वाळवत घातल्यानंतर जो चिमटा लावतात ना, तो चिमटा घेऊन आता आजी निरुपाच्या रूममध्ये पोहोचते. आता निरुपाचं घोरण्याचं काम चालू असतं. आजी आता तो चिमटा निरुपाच्या नाकावरती लावते. आता निरुपा ओरडू लागते, छाया, छाया आली वाचवा मला, माझा दम घोटतोय, छाया आली वाचवा मला. त्याच वेळेस आता डोळे उघडताच समोर आजी दिसू लागते. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, सासूबाई तुम्ही. आता निरुपा पटकन उठते आणि आपल्या नाकाला जो चिमटा लावलेला असतो ना, तो काढते. तेव्हा आजी मात्र जोरजोरात हसू लागते. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, सासूबाई अहो काय चालू आहे तुमचं, हे सगळं काय करताय तुम्ही, मी झोपले होते ना, अहो माझ्या नाकाला किती दुखापत झाली बघा ना, किती चिमटा लावला तुम्ही मला. त्यावर लगेच आता आजी म्हणू लागते, अगं सकाळ झाली, धराधर घोरत पडायला तुला लाज नाही वाटत, अगं किती वाजले, खरं तर तू सगळ्यांच्या आधी उठायला पाहिजे, आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. तेव्हा निरुपा म्हणू लागते, सासूबाई आम्ही ते ट्रिपवरून थकून आलो ना, म्हणून जरा झोपले होते. तेव्हा आजी म्हणू लागते, जरा नाही धराधर घोरत होती. आणि काय ग निरुपा, माझा पोरगा घोरत असतो तेव्हा लई नावं ठेवते त्याला, तू असा घोरतो तसा घोरतो, सारखी कुटकुट करत असते. आणि तुझं काय ग. तेव्हा निरुपा म्हणू लागते, छे हे असले आळशीपणाचे, हे असले घाणेरड्या सवयी नाही आहेत आपल्याला, आपण कधी बी घोरत नाही आहे सासूबाई, उगाच कसलाही आळ माझ्यावरती लावू नका, मी कधी बी घोरत नाही. तेव्हा आजी म्हणू लागते, हो मग थांब तुला दाखवते. असे म्हणत आजी आपला मोबाईल काढते आणि निरुपाला दाखवू लागते, बघ बघ ही तूच आहे ना, बघ कशी घोरते, केवढा आवाज हा. तेव्हा निरुपा म्हणू लागते, हो मी घोरायले. नाही नाही सासूबाई, अहो तिकडे हॉटेलवरती आमची झोप झाली नाही ना, आम्ही फिरत होतो ना, त्यामुळे खूप थकलो आणि खूपच झोप लागली होती ना, म्हणून कदाचित असा हा गळ्यातनं आवाज येत असेल, तो घोरण्याचा नसेल. तेव्हाच आजी म्हणू लागते, हो मला चुकीचं समजते, धराधर घोरत पडायला लाज नाही वाटत, चल उठ पटकन. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, सासूबाई असं काय करताय, आज जर आम्ही घरी आलो नसतो, तिकडेच पार्टी एन्जॉय करत असतो, पिकनिकला असतो, तर तुम्ही काय केलं असतं, आम्ही नसल्यासारख्याच वागला असतात ना, मग असं समजा ना, आम्ही अजून आलोच नाही घरी, मला थोडा वेळ झोपू द्या ना. तेव्हा आजी म्हणू लागते, हो निरुपा, अगं तू तर जाताना लय बाता मारत होती, आता आम्ही व्यवस्थितच जाणार आहोत आणि 31ची पार्टी करूनच येणार आहोत नवीन वर्षात. आणि काय ग निरुपा, लयच लवकर माघारी आलात तुम्ही, पार्टी तर झालीच नाही 31ची. तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते, पंकज आणि देविकामुळे झालं हे सगळं, नाहीतर मी तिकडे हॉटेलमध्ये निवांत पडले असते रूममध्ये, किती मज्जा आली असते ना त्या बाथ टबमध्ये पडून राहायचं, खरंच काय काय होतं तिकडे, वा मस्त. पण हे सगळं ना त्या पंकज आणि देविकामुळे झाले, असे आता ती मनाशीच नाक मुरडत म्हणू लागते. त्यावर आजी म्हणू लागते, बरं बरं चला आता झालं ते झालं, उठा पटकन. तेव्हा निरुपा म्हणू लागते, सासूबाई प्लीज मला थोडा वेळ झोपू द्या ना, थोडाच वेळ झोपते आम्ही. असे म्हणत आता निरुपा पटकन खाली पडते आणि डोळे बंद करून घेते. तेव्हा आजी म्हणू लागते, 1 2 3 असे आजीने 5पर्यंत आकडे मोजले असतात. चल निरुपा 5 सेकंद झाले, आता झाली झोप, उठायचं आता. तेव्हा निरुपा म्हणू लागते, सासूबाई 5 सेकंदात कुठे झोप होते का, अहो काय बोलताय तुम्ही. तेव्हा आजी म्हणू लागते, ते मला काही माहिती नाही आहे, उठायचं आणि बाहेर आवरून यायचं, लगेच उठ पटकन. असे म्हणत आता आजी तिकडनं निघून जाते. निरुपा मात्र लगेच रागाने नाक डोळे मुरडत आजीकडे बघू लागते. तर इकडे सकाळी सकाळी चहा पीत असताना सत्या आणि मीराने आजीला झालेला सगळा प्रकार सांगितलेला असतो. आजी मात्र खूपच चिडते आणि मला लागते, या पंकज आणि देविकामुळे तुमची पिकनिक सगळी फेल गेली, सगळं काही कॅन्सल झालं, यांना ना माफ करायचं नाही, अजिबात सोडायचं नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो ना आजे, या पंकज आणि देविकामुळे माझं 31चं सगळं सरप्राईज गेलं, मला धूमकेतूला मोठं सरप्राईज द्यायचं होतं ना. तेव्हा आजी म्हणू लागते, हो काय काय करायचं होतं सांग ना सत्या. तेव्हा सत्या म्हणू लागतो, आजे
अगं या नवीन वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा अतिशय गोड असा प्रसंग करणार होतो मी. आणि नवीन वर्षाची सुरुवातही खूपच चटकदार करणार होतो बरं का. हे सगळं माझ्या डोक्यात फिट्ट झालेलं होतं, पण या पंकजमुळे सगळं काही बिघडलं. तेव्हा लगेच आता मीरा सत्याला खुणावते. अहो काय बोलायलेत तुम्ही, गप्प बसा. एकदा का तुमची गाडी सुरू झाली की बडबड बंदच होत नाही. तेव्हा लगेच आता सत्य मला तो धूमकेतू. मग काय झालं, खरंच तर बोलायलोय ना, असंच करायचं होतं मला. माझ्या मनात खूप काय काय होतं. तेव्हा आजी मला लागते, हो सत्य काय काय होतं तुझ्या मनात, सांग ना. बरं ते जाऊ दे, पंकज आणि देविकाने हे समज केलं त्याआधी काही सरप्राईज वगैरे होतं की नाही, त्याआधी काही घडलं की नाही सांग की. तेव्हा सत्या म्हणू लागतो, आजे घडलं की. अगं तिथे गेल्यानंतर पहिल्याच रात्री मी धूमकेतूला सरप्राईज दिलं की. तेव्हा लगेच आता मीरा सत्याला खुणावते, काय बोलायले तुम्ही, गप्प बसा. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, धूमकेतू गप्प काय बसा, सांगू दे की आजीला. आजी पहिल्याच दिवशी मी धूमकेतूला तिथे गेल्यानंतर सरप्राईज दिलं. अगो मी धूमकेतूसाठी तो नाही का सिनेरेटावाला ड्रेस, तो राजकन्येसारखा तसा ड्रेस आणला होता मी. तेव्हा लगेच आता आजी मला लागते, हो मग त्या ड्रेसमध्ये तर माझी मीरा अगदी राजकन्यासारखी दिसत असेल. तेव्हा सत्या मला लागतो, हो एकदम भारी दिसत होती धूमकेतू. असं वाटत होतं तिच्याकडेच बघत राहावं. आणि एवढंच नाही आजे, जेव्हा तो ड्रेस घालून धूमकेतूला मी बाहेर घेऊन गेलो ना, आकाशाच्या खाली अशी धूमकेतू चालत होती. तेव्हा सगळे तारे एका बाजूला आणि माझी धूमकेतू एका बाजूला, अशी धूमकेतू दिसत होती. धूमकेतू दाखव की तुझा तो ड्रेस. तेव्हा मीरा म्हणू लागते, गप्प बसाव, काही काय बोलताय तुम्ही, गप्प बसा. त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते, वा वा सत्या मस्त मजा केली की मग. तेव्हा सत्या म्हणू लागतो, आजे कसली आली मजा, अजून तर आजच्या दिवशी खूप काय काय सरप्राईज होती, पण या पंकज आणि देविकामुळे सगळे काही फेल गेली. तेव्हा आजी म्हणू लागते, हो ना, आणि आता बघा तुमच्या झोपा मोडून कसे ढरामडूर झोपलेत रूममध्ये. नाही नाही नाही, त्यांना ना आता दाखवावंच लागेल. चल सत्या, हे घोरतायत ना, ढरामडूर पडलेत ना, त्यांना कसं उठवायचं ते आपण बघूया. असे म्हणत आजी लगेच सत्याच्या कानात आता काही प्लॅनिंग सांगते. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही या आजी असं काही करू नका, अहो ते घाबरतील. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो धूमकेतू, त्यांनी आपल्याला घाबरवलं तेव्हा नाही का त्यांना काही वाटलं, तेव्हा कुठे गेलं होतं हे सगळं विचार करायला त्यांचं डोकं. गप्प बैस धूमकेतू, तू काही बोलू नको. चल आजे तू म्हणते ना तसंच करूया. असे म्हणत आता आजी आणि सत्या दोघेही पंकज आणि देविकाच्या रूममध्ये येतात. तर पंकज आणि देविका दोघेही आता सूम झोपलेले असतात. तेव्हा आजी मात्र देविकाच्या कानात अशी एका नळीने फुंकर मारू लागते. आता इकडनं सत्यही पंकजच्या कानात फुंकर मारत असतो. तेव्हा लगेच आता दोघांनाही जाग येते, म्हणजे असे डोळे उघडत नाही ते. तेव्हा देविका म्हणू लागते, पंकज गपणार रे, कशाला फुंकर मारतोय. आता मात्र लगेच इकडनं पंकज म्हणू लागतो, बेबी मी नाही तू फुंकर मारली. तेव्हा देविका म्हणू लागते, हे का परत मारली, हे बघ बेबी असं काही करू नको, झोपू दे मला. आता मात्र लगेच सत्या आणि आजी पटकन टेबलच्या आत जाऊन लपून बसतात. त्याच वेळेस आता लगेच पंकज आणि देविका डोळे उघडून एकमेकांकडे बघू लागतात. तू फुंकर नाही मारली. तेव्हा देविका म्हणू लागते, नाही. पंकज म्हणू लागतो, नाही. मग फुंकर मारली कोणी, अरे बापरे कोणी आहे का इकडे. आता जणू काही छायाचं भूत वगैरे आलं की काय असं त्यांना वाटू लागतं. त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते, बेबी खरंच नाही मारली. तेवढ्यात आता लगेच दरवाजा जोरजोरात दणादण आदळू लागतो. आता पार दरवाजा असा हालेपर्यंत दरवाजा ठोठावत असतो. तेव्हा लगेच आता पंकज आणि देविका पटकन ती कंबल अंगावरती गुंडाळून घेतात आणि दोघांनाही खूप भीती वाटलेली असते. तेव्हा देविका म्हणू लागते, बेबी कोणी आहे का इथे. तेव्हा पंकज लागतो, बेबी भूतांचा खेळ करता करता खरंच आपल्या मागे कुठलं भूत तर लागलं नाही ना, मला तर हे सगळे इशारे भूताचेच वाटत आहेत ग. त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो, आजे अजून एक गंमत करूया. सत्या लगेच आता एक टोपण पडलेलं असतं पेनाचं, ते घेतो आणि तांब्याला जोरात फेकून मारतो. त्याच वेळेस आता तो तांब्या आणि त्यावरती जी लोटी असते ना ती दणकन खाली पडते. आता मात्र देविका आणि पंकज आणखीनच घाबरतात. आता काही खरं नाही आपलं. त्याच वेळेस जोरजोरात दरवाजा ठोठावू लागतो. आता मात्र काय करावं काही सुचत नाही. पंकज
देविकाला म्हणू लागतो, बेबी नक्की इथे कोणीतरी आहे, आपल्याला रूमच्या बाहेर जावं लागेल असे म्हणत आता दोघेही पटकन उठतात आणि पळतच रूमच्या दरवाजाजवळ येतात. त्याच वेळेस आता दरवाजा पुन्हा जोरजोरात धडाधड ठोठावू लागतो. तेव्हा पंकज आणि देविका आवाज देऊ लागतात, कोण आहे बाहेर, कोण आहे, पण कुणाचाही आवाज येत नाही. दोघेही खूप घाबरून जातात. त्याच वेळेस आता पंकज लागतो, बेबी चल चल पटकन या रूममधनं, इथे कोणीतरी आहे. दरवाजा उघडायला जातात पण दरवाजा लॉक झालेला असतो. दरवाजा काही उघडायचं नाव घेत नाही. तेव्हा देविका म्हणू लागते, पंकज खरंच कोणीतरी आहे का इकडे. दोघंही खूप घाबरलेले असतात. त्याच वेळेस पाठीमागे वळून बघतात तर आजी आणि सत्याने पांढरे ब्लँकेट आपल्या अंगावरती गुंडाळलेले असतात आणि दोघेही अगदी भूतासारखे आता दोघांसमोर येऊन उभी राहतात. आता मात्र पंकज आणि देविका जोरात ओरडतात. आता सत्या आणि आजी मात्र त्या ब्लँकेटमध्ये मस्त भूतांसारखा डान्स करत असतात. पंकज आणि देविकाला घाबरवत असतात. त्याच वेळेस आता पंकज पटकन दरवाजा उघडतो तर बाहेरनं मीराही आता तसंच पांढरं ब्लँकेट गुंडाळून आता भूतांचा डान्स करत इकडे रूममध्ये येते. तीन भूतं. आता मात्र तिघांनी पंकज आणि देविकाला असं गोल गोल बिंगवत चांगलंच नाचवलेलं असतं. दोघेही आता ओरडतच बाहेर हॉलमध्ये येतात. आता मात्र लगेच पंकज आणि देविका ओरडतायत हे बघून रवी, रिया, निरुपा सगळेजण हॉलमध्ये येतात. तेव्हा निरुपा मला लागते, कशाला आरडतायत, काय झालंय. तेव्हा पंकज लागतो, मम्मा आमच्या रूममध्ये तीन भूतं आहेत, तीन भूतं आलीत, आपल्या पाठीमागे भूतं लागलीत खरंच मम्मा. तेव्हा निरुपा मला लागते, गप्प बाईस, उगाच काही बोलू नको. तेव्हा देविका मला लागते, नाही आई खोटं नाही आहे, खरंच तीन भूतं आहे असे म्हणत आता लगेच सत्या, आजी आणि मीरा तिघेही आता ब्लँकेट गुंडाळून नाचतच हॉलमध्ये येतात. तेव्हा लगेच रवी मला लागतो, कोण आहे तुम्ही, कोण आहे. त्यावर रिया म्हणू लागते, रवी हा सुद्धा कुणाचं तरी प्लॅनिंगच दिसतं या. त्याच वेळेस आजी लगेच आपल्या डोक्यावरचं जे ब्लँकेट गुंडाळलेलं असतं ना ते काढते. आता सत्याने आपला चेहरा दाखवलेला असतो, मीरानेही दाखवलेला असतो. तेव्हा लगेच आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो. सत्या, मीरा आणि आजी. त्याच वेळेस पंकज लागतो, सत्या काय बिंडोकपणा चालू आहे, तुला लाज नाही वाटत हे सगळं करताना, मूर्खपणा करतो सारखा. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, पंकज काय रे, तू जे केलं ती गंमत होती का, आणि हा मूर्खपणा आहे का असे म्हणत आजीने आता पंकजचा कान पकडलेला असतो. आता आजी जोरदार दिशी पंकजचा कान पकडून असा ओढू लागते. तेव्हा देविका मात्र घाबरते, अरे बापरे ही म्हातारी आता मलाही शिक्षा देते की काय. त्याच वेळेस आजी मला लागते, बोल ना, माझ्या पोरांना फसवलं, माझ्या पोरांना घाबरवलं, तुला लाज नाही वाटली, अरे घरच्यांबरोबर असं वागताना तुला काहीच कसं वाटत नाही पंकज. तेव्हा पंकज लागतो, सॉरी आजी चुकलं माझं. तेव्हा आजी मला लागते, गप्प बाईस भिंडोक नाही तर, अरे किती दिवस असंच करणार आहे तू, असं दुसऱ्यांच्या पैशावरती किती दिवस टपून राहणार आहे सांग ना. अरे पंकज आजवर स्वतःच्या कमाईतनं कधी 4 पैसे तरी कमवले का तू, स्वतःच्या पायावरती उभी राहण्याचा कधी विचार तरी केला का तू. अरे बोल ना पंकज, आणि घरच्याच माणसावरती हात टाकतो, तुला लाज नाही वाटत, एवढे सगळे प्लॅनिंग करतो, एवढं सगळं घाबरवतो, अरे बोल ना. अरे जनाची नाही तरी मनाची तरी लाज वाटू दे पंकज. आता मात्र पंकजची बोलती बंद झालेली असते. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, अरे जन्मदात्या आई वडिलांना फसवायला निघतो, तुला काहीच वाटत नाही, लाज वाटू दे जरा स्वतःची पंकज, तुझ्यामुळे या सगळ्यांची ट्रिप खराब झाली, फक्त तुझ्यामुळे. तेव्हा निरुपा म्हणू लागते, हो 31st पार्टी एन्जॉय करायची, काय काय करायचं हे मी ठरवलं होतं, पण पंकज हे सगळं तुझ्यामुळे फेल झालं, फक्त तुझ्यामुळे. त्यावर सत्या मनाशीच म्हणू लागतो, अरे बापरे, म्हणजे 31st पार्टी साजरी करण्याचं स्वप्न अजूनही निरुपाच्या मनात आहे तर, अरे बापरे, म्हणजे मला जे वाटतंय तसंच ते निरुपालाही वाटतंय. त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते, हो देविका पंकज हे समजा तुमच्यामुळे झालंय. अरे खरं तर ना आपण पहिल्यांदा फॅमिलीसोबत कुठेतरी फिरायला गेलो होतो, किती मस्त एन्जॉय केलं असतं, आपण किती छान राहिलो असतो, फिरलो असतो, एन्जॉय केलं असतं, आणि नंतर सगळेजण पुन्हा आनंदाने कधीतरी फिरायला निघाले असता. पण नाही, पहिल्यांदा गेलो आणि तुम्ही घोळ केला. हे सगळं कुणामुळे झालं, फक्त तुमच्या दोघांमुळे. त्यावर लगेच आत्ता रवी म्हणू लागतो, हो पंकज दादा तू हे जे काय केलं ना ह्यामुळे ना मला ना तुझ्याकडनं बघावंसं सुद्धा वाटत नाही. खरंच तुझ्यामुळे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात सगळं काही फेल गेले, फक्त तुझ्यामुळे. त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते, आणि पंकज तुझ्यामुळे सगळ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झालाय, त्यामुळे हे समजेजण आता एक एक करून तुला शिक्षा देणार, तुला आणि तुझ्या या बायकोला.
तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, आजी अहो शिक्षा कशाला, शिक्षा वगैरे नको आजी. तेव्हा आजी म्हणू लागते, नको म्हणजे शिक्षा भेटणार. त्यावर लगेच आता पंकज लागतो, मम्मा अगं तू काहीतरी सांग ना. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, गप्पा बैस पंकज, अरे तुझ्यामुळे सगळं काही फेल झालं आहे आमचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव पंकज, मी तुला एक नाही दोन शिक्षा देणार आहे. खरं तर तुझ्यामुळे माझी 31st पार्टी राहिली रे. आज बघ तुझे बाबा त्यांच्या मित्रांबरोबर 31st पार्टी साजरी करायला गेले पण, आणि मी बसले घरात फक्त तुझ्यामुळे. हे सगळं तुझ्यामुळे झालंय पंकज. त्यामुळे आज ना तुम्ही दोघांनी ना जेवायचं नाही, उपाशी राहायचं आजचा दिवसभर. जर काही जेवले ना तर माझ्याशी गाठे, हीच शिक्षा आहे तुमची. असे म्हणत आता निरुपा लगेच रागाच्या भरात रूममध्ये निघून जाते. तेव्हा रिया म्हणू लागते, आणि पंकज देविका तुम्हाला भूतांचे कपडे घालायला खूप आवडतात ना, मग आजचा दिवसभर तुम्ही भूतांचे कपडे घालूनच घरात फिरायचं, चालेल? ही माझी शिक्षा. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, आणि पंकज आणि देविका वहिनी मला ना तुमचा आवाजसुद्धा ऐकायचा नाही. किती विचित्र वागलात तुम्ही लोक घरच्यांबरोबर. त्यामुळे ना मला तुमचा आवाज ऐकण्याची सुद्धा इच्छा होत नाही. त्यामुळे दादा आणि वहिनी तुम्ही दोघांनीही एक शब्दही बोलायचा नाही. आज दिवसभर गप्प बसायचं, अजिबात काही बोलायचं नाही. तेव्हा पंकज लागते, अरे पण त्याच वेळेस रवी म्हणू लागतो, गप्प बसायचं म्हटल्यानंतर गप्प बसायचं. तेवढ्यात लगेच आता मीरा म्हणू लागते, आणि आजच्या दिवशी तुम्ही 31st पार्टी साजरी करायची नाही, एन्जॉय करायचं नाही. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, ही झाली समध्यांची शिक्षा, आणि सत्य तुझी रे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, आजे माझी शिक्षा आत्ताच नाही, वेळ आल्यानंतर यांना काय शिक्षा द्यायची ना हे मी लवकरच सांगेन. तेव्हा आजी म्हणू लागते, बरोबरच, चला लवकर आवरून घ्या, आज मी तुम्हाला समधी कामं करायला सांगणार आहे. आज जे काही करायचं ना ते समध तुम्ही दोघांनी करायचे, त्यामुळे पटकन तयारी करून या. आता मात्र पंकज आणि देविकाचे तर 12 वाजलेले असतात, कारण समध्यांनी शिक्षा दिलेली असते, आणि आता ही शिक्षा भोगायची आपण. आता काही खरं नाही. यामुळे दोघांनाही मोठं टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता सत्याने घरीच 31st पार्टी करण्यासाठी खूप काही आता प्लॅनिंग केलेलं असतं. त्यासाठी सजावट डेकोरेशन करायचं असतं. तेव्हा आता सत्याने खूप फुगे वगैरे आणलेले असतात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, पंकज देविका आता हे डेकोरेशन करण्याचं काम तुमच्या दोघांचं. ही समधी फुगी फुगवायची आणि मस्त डेकोरेशन करायचं, चालेल? पंकज आणि देविकाची तर फुगे फुगून वाट लागलेली असते. तर तेवढ्यात आता लगेच ते दोघेही आवरल्यानंतर रूममध्ये जाऊन पडतात. त्याच वेळेस सत्या येतो. आता सत्याने दोघांसाठी भूतांचा गणवेश आणलेला असतो. अगदी काळा ड्रेस, आणि त्यावरती अशी हाडांची जी चित्र असतात ना सापळ्याची, तसले ड्रेस आणलेले असतात. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, चला आता रियाच्या शिक्षेला सुरुवात झाली, आता दिवसभर हा ड्रेस घालायचा आणि मग घरात फिरायचं. असे म्हणत आता दोघांनाही तो भूतांचा गणवेश घालायला लावलेला असतो. तर आता भूतांचा ड्रेस घालून सत्या या 2 भूतांना कसं नाचवणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.